नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने, भगवान शिवशंकराच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी चरणी आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना चालू आहे. श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी आपण कोणतेही काम शुभ कार्य केले तर त्याचे शुभ परिणाम दिसत असतात किंवा पण भगवान शंकराच्या सेवा देखील केला तर त्याचे फळ निश्चित रूपाने आपल्याला भेटत असतं. तर श्रावण महिन्यामध्ये नणंद आणि भावजाईला एकामेकींना बांगड्या भरणे ही सुद्धा खूप शुभ मानलं जातं. सुवासिनींनी आवर्जून या महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या किंवा हिरवे कपडे देखील परिधान करायला पाहिजेत. याच्यामुळे तुम्हाला खूप चांगले परिणाम बघायला भेटतात. म्हणजे सुवासिनींनी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हिरवे कलरचे कपडे सुद्धा परिधान करा आणि हिरव्या बांगड्या सुद्धा. हिरव्या बांगड्या घालणं खूप शुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये तर हिरव्या बांगड्याला खूप सुवासिनींचा मान दिला जातो. त्याच्यामुळे आपल्याला हिरवा कलर हा श्रावण महिन्यामध्ये हिरवळ जास्त प्रमाणात असते. म्हणजे श्रावणामध्ये पाऊस चालू असतो आणि सगळीकडे हिरवळ असते, झाडं फुटलेले असतात. त्याच्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये हिरव्या कलरला खूप सारं महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये सुवासिनींनी हिरव्या बांगड्या आवर्जून घाला. हिरव्या बांगड्याने आपल्या मनावर चांगला परिणाम होतो किंवा आपली नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मकता आपल्या जवळ येत असते. बांगड्यांच्या आवाजानं देखील आपल्या घरामध्ये वातावरण प्रसन्न राहत असते. जसं की आपल्याला जर गरोदर कोणी स्त्री असेल तर तिला बांगड्या भरण्याची पद्धत आहे. याचं कारण असं, जी तिच्या पोटातलं बाळ आहे त्या बाळाला तिच्या बांगड्यांचा आवाज यावा आणि ते बाळ त्या आवाजाने एकदम प्रसन्न व्हावे यासाठी 7व्या महिन्यात गरोदर स्त्रीला आवर्जून हिरव्या बांगड्या भरतात. श्रावण महिना हा शंकराच्या आराधनेसाठी समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात सुवासिनींनी हिरवे कपडे, हिरव्या बांगड्या घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते. हिंदू धर्मात प्रत्येक तिथी, प्रत्येक सण आणि प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे. अगदी प्रत्येक ऋतू देखील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये हिरव्या बांगड्या आणि हिरवे कपडे घातल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून हे उपाय देखील करायचे आहेत. हिरवा रंग निसर्ग, नशीब आणि सकारात्मक ऊर्जेच्या वाढीचं प्रतीक मानला जातो. असे अनेक आजार आहेत ज्यावर कलर थेरपीच्या माध्यमातून उपचार सुद्धा केले जातात. आयुर्वेदात हिरवा रंग उपचार आणि आरोग्याशी संबंधित मानला जातो. हिरवा हा निसर्गाचा रंग आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला आराम मिळवून देण्यासाठी सुद्धा हिरवा रंग मदत करतो. एवढंच नाही तर पित्ताची समस्या असलेल्या व्यक्तीच्या लिव्हरमधील ऊर्जेचे परिसरण सुधारण्यास सुद्धा हिरवा रंग मदत करतो. पावसाळ्यात कमकुवत प्रतिकारशक्ती असल्यामुळे प्रत्येक स्त्रीने आजारी पडू नये म्हणून हिरव्या बांगड्या अवश्य घाला. आपण पाहूया नणंद भावजाईने बांगड्या का घालायच्या. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय देखील लिहायला विसरू नका. तर आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या भावजाईला बांगड्या भरायच्या आहेत किंवा नणंद ही आपल्या माहेरी येत असते. आपल्यामध्ये पद्धत आहे की आपल्या माहेरवासी किंवा कोणी आपल्या घरी पाहुणे जरी आले किंवा त्यांना तसंच पाठवायचं नाही तर चोळी बांगडी म्हणजेच कपडे आणि बांगड्या भरायची पद्धत आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची नणंद जर माहेरी आली तर नंदेला आवर्जून हिरव्याच कलरच्या बांगड्या भरा आणि हिरवी साडी देखील घ्या. शक्य असेल तर साडी घ्या किंवा शक्य नसेल तर साडी नाही घेतली तरी चालणार आहे. पण हिरव्या कलरला म्हणजेच हिरव्या रंगाला श्रावण महिन्यामध्ये खूप सारं महत्त्व आहे किंवा हिरवा रंग हा सुवासिनीचं प्रतीक आहे. म्हणून तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या तुमच्या नंदेला घाला आणि नंदेने सुद्धा भावजाईला आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही बांगड्या भरायच्या आहेत. मग तुम्ही तिथं जाऊन भावजाईच्या घरी जाऊन भरल्या तरी चालतील किंवा तुम्ही तुमच्याकडे भावजाई आली तरी तिथे भरल्या तरी चालणार आहे. तर बांगड्या किती प्रमाणात भरायच्या, तर बांगड्या तुम्हाला जर तुमची नणंद किंवा भावजाई जास्त प्रमाणात बांगड्या घालत असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात म्हणजेच 1 डझन म्हणजेच 12 किंवा
एका हातात 12 एका हातात 13 अशा प्रमाणात तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत. म्हणजे एक बांगडी कधीही आपण पाहत असतो एक जास्तच घालतात एका हातामध्ये आणि एका हातामध्ये कमी घालतात. तर तुमची नणंद कमी बांगड्या घालत असेल तर एका हातामध्ये 7 आणि एका हातामध्ये 6 अशा प्रमाणात तुम्हाला बांगड्या घालायच्या आहेत. तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये भरू शकता, परंतु एका हातात एक बांगडी जास्त असली पाहिजे या प्रमाणात तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत. आणि हिरव्याच रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही बांगड्या भरणार असेल त्यावेळेस तुमच्या नंदेला किंवा भावजाईला तुम्हाला पाटावरती बसवायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांची शक्य असेल तर वटी सुद्धा भरायची आहे. त्याचबरोबर त्यांचं औक्षण देखील करायचं आहे. औक्षण केल्यानंतर त्यांना काहीतरी गोड मिठाई किंवा तुमच्या घरामध्ये काही साखर देखील असेल तर त्यांचं तोंड गोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या बांगड्या घालायच्या आहेत. जर तुमची नणंद बाहेर गावी म्हणजेच खूप लांब राहत असेल तर त्यांना तुम्ही पैसे सुद्धा पाठवू शकता पोस्टाने किंवा फोन पे तुम्ही पैसे पाठवू शकता. आणि तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की या पैशाच्या बांगड्या तुम्ही आणि हिरव्याच बांगड्या घाला. जर तुमच्या नंदेला हिरव्या बांगड्या नुसत्या आवडत नसेल तर तुम्ही मॅचिकच्या बांगड्या म्हणजेच बेंटेक्स बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्यामध्ये हिरव्या बांगड्या तुम्ही घालू शकता. असे तुम्ही सांगून तुमच्या नंदेला किंवा भावजाईला तुम्ही पैसे पाठवून त्या बांगड्या घालायला लावायच्या आहेत. याच महिन्यामध्ये घालायच्या आहेत. म्हणजे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे, म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही हिरव्या कलरच्या बांगड्या किंवा हिरवे कपडे देखील याच महिन्यामध्ये तुम्ही घालायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एकामेकींना भावजाई आणि नणंद एकामेकींना तुम्ही बांगड्या घालायच्या आहेत.